नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, या व्हिडिओतनं आपण पौष महिन्यात सूर्यनारायणाचं व्रत कसं करायचं, ते कोणी करायचं, कोण करू शकतं, पूजा कशी करायची आणि व्रताचे नियमसुद्धा आपण बघणार आहोत. सूर्यदेवाला अर्घ्य कसं द्यायचं, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हिंदू दिनदर्शिकेनुसार येणारा 10वा महिना म्हणजे पौष महिना. हा महिना सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यामध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि मकर संक्रांत हा अत्यंत महत्त्वाचा सूर्यपूजनाचा सण देखील याच पौष महिन्यात येतो. ग्रहांचा राजा असलेला सूर्य, ज्याच्या कृपेने आपल्याला रोज नवीन दिवस पाहायला मिळतो. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असलेले सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहे. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अलौकिक तेज प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान सुख लाभावं, उत्तम आरोग्य मिळावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. ज्याच्या मनात अशी इच्छा आहे की असा प्रत्येक जण हे व्रत करू शकतं. या व्रतामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, सवाष्ण, विधवा, गरोदर बायका असं सगळेजणं करू शकतात. ज्याला या व्रताचे नियम पाळणं शक्य आहे त्याने हे व्रत मनोभावे करावं. पौष महिन्यात केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या प्रभावी व्रताची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. पौष महिना पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. या महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून आत्मा, तेज, आरोग्य आणि यशाचा कारक आहे. रविवारी सूर्यदेवाची विशेष कृपा मिळते, म्हणून या दिवशी उपवास केला जातो. धर्मग्रंथानुसार पौष महिन्यात रविवारी उपवास केल्याने पूर्वजन्मातील पापांचे क्षालन होते. आयुष्यातील अडचणी, अडथळे, कर्ज, काही आजार दूर होण्यास मदत होते. सूर्यदेव प्रसन्न झाल्यास नशिबात आपलं उजेड येतो. पौष महिन्यात सूर्यदेवाला अर्घ्य देणे व उपवास केल्याने घरात धन, अन्नधान्य आणि स्थैर्य टिकते. शेतकरी व गृहस्थांसाठी हा उपवास विशेष फलदायी मानला जातो. रविवारी उपवास केल्याने पचनशक्ती तर सुधारतेच आपली आणि सूर्यनमस्कार व सूर्योपासनेमुळे डोळे, हाडे, हृदय आणि प्रतिकारशक्ती आपली मजबूत होते. सरकारी नोकरी, नेतृत्व किंवा राजकारणात अडथळे येत असतील, आत्मविश्वास कमी झालेला असेल किंवा गेलेला असेल, तर सतत अपयश आलेले असेल, तसेच सूर्यदोष किंवा कुंडलीत दुर्बल सूर्य असलेले लोक हा उपवास करू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर पौष महिन्यातील रविवारी उपवास केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते, आरोग्य, तेज आणि यश प्राप्त होते, घरात समृद्धी येते आणि मानसिक बळ वाढते. आता या व्रताचे नियम पाहता प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या किमान 2 तास आधी आपल्याला उठणं गरजेचं असतं, जेणेकरून नित्यकर्म आटोपून स्नानही झालेलं असेल. कारण सूर्योदयानंतर केस आपल्याला विंचरायचे नसतात, त्यामुळे सूर्य उगवण्याआधीच आपल्याला आंघोळ करून सगळे केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे असतात. सूर्य उगवल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षता, पांढरे तीळ आणि गूळ टाकायचा आहे. स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं आहे, ओम गृणी सूर्याय नमः. पुरुषांनी अर्घ्य द्यायचा आहे, त्यांनी म्हणायचं आहे ओम सूर्याय नमः. त्यानंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे. यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. मात्र रविवारी तुळशीला पाणी घालणं किंवा स्पर्श करणं धर्मशास्त्रानुसार वर्ज्य आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता तिच्या मुळाशी 1 चमचा गाईचं दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुळशीवर दुरूनच आपल्याला हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. स्त्रियांनी स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं आहे. या दिवशी तुळशीला वाण म्हणून तीळ, ऊस, गाजर, बोर, गूळ अर्पण करू शकतात. हे शक्य नसेल तर किमान तिळगुळ व्हायला तरी काहीच हरकत नाही. प्रदक्षिणेला जर जागा असेल तर प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे. नसेल तर स्वतःभोवतीच 1 प्रदक्षिणा घालून पुन्हा तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. या दिवशी सूर्यनारायणांची पूजा करतानाच विष्णुरूप नारायणांची पूजा देखील केली जाते. पण रविवारी तुळशीची पानं मात्र तोडता येत नाही.
त्यामुळे शनिवारी सूर्यास्तापूर्वीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत. जर ते राहिले असेल तर घरातील लहान मुलांकडनं किंवा पुरुषांकडनं ही पानं तोडून घ्यावीत. यानंतर सूर्यनारायण व्रताची साधी आणि सोपी पूजा आपल्याला मांडायची आहे. ही पूजा अंगणात, गॅलरीत, गच्चीवर किंवा घरात कुठेही तुम्ही मांडू शकता. शक्यतो सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा मांडायची असते, पण ते शक्य नसेल तर घरात केली तरी चालते. फक्त भाव महत्त्वाचा असतो. पूजेला बसतानाच तोंड पूर्वेकडे असावं. पाटावर लाल कापड अंथरायचं आहे. रांगोळीने सूर्यनारायण काढायचं आहे. सूर्याच्या डाव्या बाजूला गोपद्म काढायचं आहे, म्हणजे गाईची पावलं काढायची आहे. साचा नसेल तर हाताने 4 पावलं काढली तरी चालतात. उजव्या बाजूला 2 राणूबाई काढायच्या आहेत. म्हणूनच या व्रताला आदित्य राणूबाईचं व्रत असं सुद्धा म्हटलं जातं. पौष महिन्यात सूर्यदेवांचा राणूबाईंशी विवाह लावण्याची परंपरा आहे. पाटावर जागा असेल तर चंद्राची आकृती काढू शकतात. पान सुपारीवर गणपतीची स्थापना करू शकतात. मुख्य म्हणजे सूर्यदेव, राणूबाई आणि गोपद्म असणं आवश्यक आहे. कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे लाल पिवळा धागा 6 गाठी देऊन ठेवायचा आहे. 6 गाठी म्हणजे सोमवार, शनिवार हे असे 6 वार असतात. विड्याचा विडा ठेवायचा आहे. साहित्य नसेल तर 11 रुपये किंवा 51 रुपये अशी दक्षिणा ठेवली तरी चालते. ती रक्कम नंतर दानासाठी वापरायची आहे. नैवेद्यासाठी गूळ खोबऱ्याची खीर, डाळ तांदळाची खिचडी, भाज्या दाखवायच्या आहे. करडईचं फूल विशेष मानाचं असतं. नसेल तर ऋतुमानानुसार जे फूल अवेलेबल असेल ते वाहू शकतात. शेवटी कापूर आरती करायची आहे. शेवटी कापूर आरती करताना कापरावर पांढरे तीळ टाकायचे आहे. यानंतर सूर्याची 12 आपल्याला नावं घ्यायची आहे. ओम मित्राय नमः, ओम भास्कराय नमः अशी आपल्याला सूर्याची नावं घ्यायची आहेत. दिवसभर फलाहार मात्र करायचा आहे. मीठ, तेल, मिरची, आलं वर्ज्य करायचं आहे. दिवसा झोपायचं नाही आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. मासिक धर्म किंवा प्रवासात पूजा शक्य नसेल तर फक्त आपल्याला उपवास करायचा आहे, तो सुद्धा चालतो. अतिरिक्त रविवार धरायची गरज नसते. सूर्यास्ताआधी उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. कोणालाच सांगता येत नसेल तर सूर्यदेवांनाच 5 शब्दांची कथा सांगायची आहे. पूजा सोमवारी सकाळी उचलायची आहे. नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. शेवटच्या रविवारी तिळाचे पदार्थ, खिचडी किंवा दान करून उद्यापन करायचं आहे. पौष महिन्यातील रविवारी करायचे हे प्रभावी व्रत आहे. सूर्यदेव उपाय पौष महिना हा पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्य उपासना, व्रत आणि दान यांना विशेष महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय लवकर फळ देतात. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत, कारण हे सूर्यदेवांचे प्रिय रंग मानले जातात. स्नानानंतर तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडे कुंकू किंवा रोळी, अक्षता म्हणजे तांदूळ, 1 लाल फूल किंवा थोडे दूध किंवा गूळ मिसळा. पूर्वेकडे तोंड करून उभे राहा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम गृणीहि सूर्याय नमः किंवा ओम ह्रां ह्रीं ह्रौं सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अर्घ्य दिल्यानंतर शांत मनाने स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यात किंवा सूर्य यंत्रासमोर दीप लावून सूर्यदेवांची साधी पूजा करा. पूजेमध्ये धूप, अक्षत, लाल कुंकू आणि साधा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास रविवारी आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच किंवा सूर्यदेवांशी संबंधित एखादी कथा वाचा किंवा ऐका. पौष महिन्यातील रविवारी व्रत ठेवायचे असल्यास दिवसभर एखादा साधा, सात्विक आणि निरामिष आहार घ्यावा. या दिवशी मीठ, तेल आणि फार तिखट पदार्थ टाळायचे आहेत. संध्याकाळी खीर, गूळ, पोहे, फळं किंवा इतर गोड सात्विक पदार्थ घेणे शुभ मानले जाते. आरोग्य, तेज आणि पापक्षालनासाठी तीळ, गूळ, गहू, लाल वस्त्र आणि तांब्याचे भांडे आपल्या सामर्थ्यानुसार दान करायचे आहे. काही परंपरांमध्ये रविवारी तीळ भात किंवा तिळाची खिचडी बनवून प्रथम सूर्यदेवांना नैवेद्य दाखवला जातो. नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सेवन केला जातो. यामुळे आरोग्य, आत्मविश्वास आणि ऐश्वर्य वाढते असा समज आहे. आरोग्य व रोगनाशासाठी प्रत्येक रविवारी नियमित सूर्याला अर्घ्य देणं आणि आदित्य हृदय स्तोत्राचा जप करणे हे खूप फायदेशीर आहे. धन, वैभव आणि यशासाठी पौष महिन्यातील सर्व रविवारी व्रत करावे. गूळ तिळाचे दान करावे आणि लाल फुलांनी सूर्यदेवाची पूजा करावी. तर मंडळी, सूर्यनारायणाचं व्रत कसं करायचं मी हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.